लोकसभेला कांद्याने महायुतीला रडवल्यानंतर आता विधानसभेला कापूस आणि सोयाबीनच्या पडलेल्या भावामुळे महायुतीची डोकेदुखी वाढली। मात्र सोयाबीन आणि कापूस महायुतीचं गणित कसं बिघडवू शकतात त्यावरचा हा एक स्पेशल रिपोर्ट पाहूया। सरकारची दोरी शेतकऱ्यांच्या हाती। विधानसभेला कापूस सोयाबीन तापणार। कांद्यापाठोपाठ सोयाबीन महायुतीला रडवणार। लोकसभा निवडणुकीत महायुतीला कांदा निर्यात बंदीचा मोठा फटका बसला। आता हीच परिस्थिती कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या बाबतीत घडली आहे। कापूस आणि सोयाबीनला रास्त भाव मिळत नसल्यानं शेतकरी मोठ्या अडचणीत सापडलाय। या नाराज शेतकऱ्यांच्या रोषाला महायुतीला सामोरं जावं लागण्याची आता शक्यता आहे। हे देवेंद्र फडणवीस गेल्या 4-5 वर्षाखाली 7,000 भाव द्या म्हणून टाळवाजीत कुठे फिरू लागले होते पाशा पटेल आणि पंकजा मुंडे। आणि आज म्हणतानी आज त्याचं सरकार असताना सुद्धा सोयाबीनला भाव 3600 रुपये 3,000 रुपये भाव पडाला। जे लोकसभेच्या निवडणुकी होत्या त्या लोकसभेमध्ये सरकारला प्रश्न मांडले तरी त्याचा प्रादुर्भाव पडला आणि त्यामुळं काही सीटा याच्यामधून कमी झाल्या। तरी अशी आपली शासनाला विनंती आहे की सरासरी सोयाबीनला 7,000 तरी भाव मिळाला पाहिजे। कांद्याच्या पडलेल्या दराचा 8 लोकसभा मतदारसंघात थेट फटका बसला होता। आता सोयाबीनचे भाव पडल्यानं शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली। मात्र गेल्या 10 वर्षातील सोयाबीनच्या दरातील बदल कसे झाले पाहूया। 2014 सोयाबीनला दर 4,800 ते 5,300 रुपये। 2024 सोयाबीनचा दर 3,750 ते 4,100 रुपये। मराठवाडा पश्चिम विदर्भातील तब्बल 70 ते 80 मतदारसंघात सोयाबीन कापूस उत्पादक शेतकऱ्यांची संख्या लक्षणीय आहे। नेमका हाच मुद्दा हेरून पंतप्रधान मोदींनी सरकार सोयाबीन शेतकऱ्यांसाठी 5,000 रुपये मदत आणि 4,850 रुपये हमीभाव देत असल्याचं जाहीर केलंय। दुसरीकडे सोयाबीन शेतकऱ्यांचा मुद्दा उचलत राहुल गांधींनी सरकारवर हल्लाबोल केलाय। हमारी सरकार सोयाबीन किसानों को संकट से उबारने के लिए भी आर्थिक सहायता दे रही है। सोयाबीन किसानों को अलग से 5,000 रुपये दिए जा रहे हैं। महायुति की सरकार ने सोयाबीन का न्यूनतम समर्थन मूल्य 6,000 प्रति क्विंटल करने का भी वायदा किया। सोयाबीन फार्मर्स और कपास के फार्मर्स के सामने बड़ी बड़ी समस्याएं हैं। मैं जानता हूं कि बीजेपी की सरकार सोयाबीन किसानों को, कपास के किसानों को सही दाम नहीं देती है। इंडिया गठबंधन की सरकार जैसे ही आएगी हम आपके लिए एक सोल्यूशन निकालने की कोशिश करेंगे। 2014 मध्ये सत्तेत येण्यापूर्वी भाजपनं सोयाबीनला 7,000 रुपये हमीभाव देण्याची मागणी करत आंदोलन केलं होतं, तर शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करण्याचं आश्वासन मोदींनीही दिलं होतं। मात्र 10 वर्षात महागाई वाढली असताना सोयाबीनच्या दरात वाढ होण्याऐवजी घसरणच झाल्यानं शेतकरी संतापलाय। तर आता कापसाचा भावही 6,800 रुपये इतकाच आहे। त्यामुळे लोकसभेला कांद्यानं रडवल्यानं विधानसभेला तब्बल 70 ते 80 मतदारसंघात कापूस आणि सोयाबीन महायुतीला रडवणार की ऐन निवडणुकीच्या काळात भाजप नवं आश्वासन देऊन वेळ मारून नेणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही।